यमक वग्गो पाचवं यमक आहे आणि पाचव्या यमकातली आपण 9वी आणि 10वी गाथा पाहत आहोत. काल आपण 9वी गाथा पाहिली, त्यातला एक मुद्दा काल सांगायचा राहून गेला, तो आज मी सांगणार आहे. आज आपण 10वी गाथा पाहूया. यो च कसावस्स शीलेषु सुसमाहितो उपेतो दमसच्चेन सवे कासावमर्हति. तर ज्याने आपल्या मनाचे चित्ताचे मल म्हणजे विकार दूर केलेले आहेत, जो सदाचारी आहे, संयम आणि सत्य यांनी युक्त आहे, त्यालाच निसंशयपणे काषाय वस्त्र धारण करण्याचा अधिकार आहे. तर असा आहे, सर्वसाधारण याचा अर्थ आहे. फक्त आता एक मिस्टेक याच्यामध्ये आहे, फार महत्वाची मिस्टेक आहे. जे तुम्हाला वाचून दाखवलं, ज्या ग्रंथातलं म्हणजे धम्मपद बार्टी, तर जे धम्मपद आहे त्याच्यामध्ये महत्वाची मिस्टेक आहे, ती म्हणजे कषाय आणि काषाय हे दोन वेगळे शब्द आहेत. हे आपण काल पाहिलं नव्हतं, ते मी आज आधी लक्षात आणून देतो आणि मग आपण पुढे जाणार आहोत. कषाय आणि काषाय हे दोन वेगळे शब्द आहेत. कषाय म्हणजे चित्तमल, विकार, आणि काषाय म्हणजे पीतवस्त्र म्हणजे चिवर ज्याला म्हणतात. हे दोन वेगळे शब्द आहेत आणि त्याच्यामुळे ह्या गाथेचा अर्थ आपण काल थोडासा लक्षात घ्यायला पाहिजे होता पूर्ण. तो हे दोन शब्द वेगळे आहेत, हे नंतर माझ्याही लक्षात आलं, ते मला काल सांगायचं राहून गेलं. कारण कारण काही असो, पण राहून गेलं का. तर 9वी गाथा जी आहे ती अनिकस अनिक अनिकसावो असा शब्द आहे. तो पहिला शब्द अनिकसावो आणि दुसरा शब्द कासावंग आहे. कसावंग म्हणजे चित्तमल आहे. कसावंग म्हणजे कषाय आणि कासावंग म्हणजे काषाय. एका कानाचा फरक आहे, परंतु अर्थ एकदम वेगळे आहेत त्यांचे. कषाय म्हणजे चित्तमल, मनातले मल असं म्हटलं. ज्याला मनातले मल, चित्तातले मल, चित्तविकार कोणते असतात, तर मुख्यतः लोभ आणि द्वेष, ज्याला हिंदीमध्ये राग म्हणतात. राग म्हणजे मराठी राग नाही, हिंदी राग म्हणजे लोभ आणि द्वेष. लोभ आणि द्वेष हे ज्याच्यात असतात, ज्याच्या मनात असतात, तरी तो काषाय वस्त्र धारण करतो. दमन आणि सत्य म्हणजे इंद्रियांचा संयम. इंद्रियांचा संयम यापासून अपेतो म्हणजे दूर असतो. अपेतो म्हणजे दूर असतो. तो काषाय वस्त्राचा अधिकारी नाही, किंवा तो काषाय वस्त्र धारण करण्यास पात्र नाही, असा त्या पहिल्या गाथेचा अर्थ आहे. आणि दुसरी गाथा तशाच त्याच्यात विरुद्ध अर्थाची आहे, परंतु जरा वेगळे शब्द वापरलेत आणि ते आज आपण पाहत आहोत. योच वंत कसावस्स. आता इथं पण वंत आणि कसावस, वस्स म्हणजे स जो आहे ना शेवटचा, कसाव स, स म्हणजे ने प्रत्यय आहे, म्हणजे कसा चित्तमलाने. तर ज्याने जो म्हणजे जो चित्तमलाने, ज्याच्यात जो अजून चित्तमलाने युक्त आहे, म्हणजे ज्याने चित्तमल काढून टाकला नाही. योच वंत, हा वंत म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला वांती म्हणतो. वांती, उलटी, उलटी करणे, व्हॉमिटिंग. तर ज्याने अजून कसाव म्हणजे चित्तमल काढलेला नाही,
बाहेर टाकलेला नाही, असा त्याचा अर्थ आहे. ज्याने कषाय म्हणजे चित्तमल, म्हणजे लोभ आणि द्वेष, म्हणजे पाहिजे नकोचा जो संघर्ष आहे हा ज्याचा अजून संपलेला नाही, ज्याने तो अजून सोडलेला नाही तो संघर्ष, आणि जो शिलेसु सुसमाहितो, शिलामध्ये तो सॉरी दुसरा आहे, याचा अर्थ असा आहे, थोडासा आपण पहिला आणि दुसऱ्या गाथेचा थोडासा गोंधळ असा होतो की ज्याने चित्तमल टाकून दिलेला आहे, ओकून टाकलेला आहे, सोडलेला आहे, असा त्याचा आहे. कारण दुसरी गाथा पहिल्याच्या विरुद्ध आहे. ज्याने कषाय म्हणजे चित्तमल, लोभ द्वेष काढून टाकलेला आहे. वंत वंत कसावस्स, वंत म्हणजे उलटी केली म्हणजे काढलेला आहे. ज्याने तो कसावस कसाव कषाय काढून टाकलेला आहे. आणि जो शिलेसु म्हणजे शिलाने सुसमाहितो, सुसमाहित म्हणजे एकत्रित आहेत त्यात, म्हणजे त्याचं शिलाचरणी आहे, त्याच्यामुळे त्याचं चित्त एकत्रित आहे, समाहित आहे, एकत्रित आहे, युनायटेड आहे. ज्याची वृत्ती शील आणि अं, शिलानी, किंवा याच्यामध्ये अजून एक धम्मपद दुसरं एक माझ्याकडे आहे, युनिव्हर्सिटीचं आहे, मराठी साहित्य संस्कृती मंडळाचं एक धम्मपद आहे, त्याच्यात पण एक चांगला अर्थ दिलेला आहे. ज्याची वृत्ती म्हणजे ज्याचं चित्त शिलांच्या नियमांनी सुस्थिर झालेलं आहे. सुस्थिर म्हणजे समाहित, एकत्रित आलेला आहे. म्हणजे जो शिलांच्या नियमाने सुस्थिर झालेला आहे, ज्याने दमन म्हणजे संयम आणि सत्य उपेतो, उपेतो म्हणजे अं, जोडलेला आहे. अपेतोच्या विरुद्ध उपेतो आहे. अपेतोचा अर्थ दूर आहे, आणि उपेतोचा अर्थ तो त्याच्या जवळ आहे. कशाच्या जवळ आहे? संयम आणि दमन आणि सत्य. दम सच्चेन, दम म्हणजे दमन किंवा संयम आणि सत्य यांच्या तो जवळ आहे, म्हणजे त्यांनी युक्त आहे. आता हा उपेतो शब्द फार इंटरेस्टिंग आहे. उप आणि अप हे विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. आपण उपादान शब्द पाहतो. आदान म्हणजे आत घेणे. तसं उपेतो म्हणजे त्यानं दमन आणि सत्य त्याची तो प्रॅक्टिस करतो, त्याची तो साधना करतोय. संयम आणि सत्याची तो सत्य हा शब्द पण फार हे शब्द एक एक शब्द आहेत, पण याचा खूप व्यापक अर्थ आहे. सत्य म्हणजे वास्तव, जे आपण सती जागृतीमध्ये जे आपल्याला दिसतं, काया वेदना चित्त मनोधम्मात आपण जेव्हा अस्तित्वामध्ये उतरतो, तेव्हा जे आपल्याला दिसतं जाणवतं ते सत्य असतं. कारण ते आपण डायरेक्ट पाहतो. तर सत्याचा दुसरा एक नेहमीचा शब्द म्हणजे ज्याचा आपण सलग ज्याचा वापर करतो म्हणजे धम्माला सत्य पण म्हटलेलं आहे. म्हणजे तो संयमी आहे, आणि धम्म पाहतो. दम आणि धम्म, दम आणि सत्य, संयम आणि सत्य, संयम आणि धम्म यांनी जो युक्त आहे, तोच काषाय वस्त्राचा अधिकारी आहे, किंवा त्याला काषाय वस्त्र धारण करायला तो पात्र आहे, असा या शब्दाचा अर्थ आहे. थोडक्यात काय आहे? काषाय वस्त्र कोणी घालावं म्हणजे चिवर कोणी घालावं, काषाय वस्त्र कोणी नेसावं? जो कषायातून मुक्त आहे. कषाय म्हणजे चित्तमल. कषायातून जो मुक्त आहे त्याने काषाय वस्त्र धारण करावं. जो कषाय, ज्याच्यामध्ये कषाय आहेत, त्याने धारण करू नये, असा हा याचा सोपा अर्थ आहे. तर शब्द जरा गुंतागुंतीचे आहेत, त्यामुळे काल तो एक महत्वाचे दोन शब्द आपले पाहायचे राहिले. कषाय आणि काषाय, चित्तमल आणि चिवर, असे ते दोन विषय आहेत. अं, पण ते तुम्ही काही तयारी केलेली असेल तर तुम्ही बोलू शकता याच्यावर. काही नव्यानं तुम्हाला सांगायचं असेल तर.
उपेतोचा अर्थ युक्त, हा. सं ज्याच्याकडे हा शब्द नवविभागात येतो, म्हणजे अपेतो याची शक्यता विरुद्ध आहे असं. उप त्याच्या आणि अप दोन विरुद्ध आहेत. उपादान उप आपण म्हणतो ना, उपादान म्हणजे आत घेणे. आदान, उप आदान, म्हणजे तो आत, तर त्यांनी युक्त आहे तो. उप बरोबर. म्हणजे युक्त आहे, म्हणजे ज्याची तृष्णा असते त्या हा, तृष्णेचे विषय तो आत घेतो, म्हणजे स्वतःचे बनवतो. आ- आता इथं दमन आणि सत्य, दम हं, सच्चेन, दम आणि सत्य हे तो आत घेतो, म्हणजे त्याने युक्त आहे तो. युक्त. उपादानमध्ये तृष्णेनंतर येणारं जे उपादान आहे तर ते तृष्णेच्या विषयांनी तो युक्त असतो, म्हणजे तो ते त्याला जवळ करतो. उप म्हणजे आत ऍक्च्युअली, इनसाइड. अप म्हणजे आउटसाइड. तर जे आत घेतो म्हणजे धारण करतो, म्हणजे ज्यांनी युक्त आहे तो उप. आणि अप म्हणजे दूर आहे. मी काल एक असा अर्थ काढला होता, हा. ज्या इंद्रियावर पूर्ण ताबा मिळवलेला आहे आणि जो नेहमी सत्य बोलतो, त्या सत्याच्या मार्गावर चालतो. ते तो अर्थ नाही, तो विश्लेषण आहे. अच्छा. कसं आहे की काहींनी शब्दशः अर्थ घेणं आणि अन्वयार्थ म्हणतात त्याला, म्हणजे दुसरा अर्थ म्हणजे आपण काय म्हणतो, म्हणजेच म्हणजेच असं आपण म्हणतो ना, तर म्हणजेच म्हणजे दुसरे अर्थ पण आहेत त्याला, अन्वय अर्थ म्हणतात त्याला. तर काही लोक अन्वय अर्थ त्या याच्यात टाकतात, तर आपण शब्दशः अर्थ पाहतो. आणि ते कधी कधी गुंतागुंतीचं असतं, परंतु अर्थ समजून घेण्यासाठी थोडं शब्दांचे खेळ आपल्याला पाहावे लागतात, करावे लागतात. म्हणून आता बघा ना, एकच एकच हे आहे, तर मला तीन तीन वेगळ्या प्रकारचे अर्थ मला याच्यामध्ये लागतात. आता काल यांनी अं, अं, मस्केंनी अशोक मस्केंनी एक मला याच्यात पाठवलं, व्हॉट्सअपवर अर्थ पाठवला तो. अं, धर्मरक्षित यांचा आहे. तर त्या धर्मरक्षितांनी जो अर्थ पाठवला तो असा आहे की ज्याच्या मनातून, बघा आता ज्यांना जसे शब्द सुचतात तसे ते लिहितात. ज्याच्या मनातून कषाय म्हणजे विकारांचा नाश मल गेला आहे. ज्याच्या मनातून कषाय म्हणजे विकारांचा मल गेला. पहिली गाथा घेऊ आपण, पहिली. ज्याच्या मनातून कषाय म्हणजे विकारांचा मल गेला नाही, जो दम आणि सत्य यापासून अजून दूर आहे, अपेतो, अजून दूर आहे. त्याने जरी काषाय वस्त्र परिधान केले तरी तो त्या काषाय वस्त्राला पात्र नाही. म्हणजे आता त्यांना जसं पाहिजे तसे त्यांनी शब्द टाकलेले आहेत आणि अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बरोबर आहे, तो अर्थ बरोबर आहे. त्यांनी देखील कषाय आणि काषाय हे दोन शब्द वापरलेले आहेत. परंतु मी जो आधी सुरुवातीला वाचून दाखवला, त्यांनी कषाय आणि काषाय यातला फरकच त्यांच्या लक्षात आला नाही या पुस्तकात मध्ये. त्याच्यामुळे ते चुकीचं भाषांतर आहे. तर म्हणून आपल्याला थोडंसं कम्पॅरेटिव्ह वेगवेगळ्या पुस्तकातलं आपल्याला भाषांतर पाहावं लागतं. तर आता आपण चार भाषांतर, तीन भाषांतर आतापर्यंत पाहिलेले आहेत. अजून एक जे आहे हिंदी आहे. त्या हिंदीमध्ये ते काय म्हणतात ते आपण पाहू. हे मी रोजच घेतोय, आपल्या सोबत ठेवतोय. तर त्यांनी पण छान प्रत्येक शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. ज्यांना पालीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि ज्यांना पालीमध्ये इंटरेस्ट नाही किंवा लक्षात येत नाही, तर त्यांनी जास्त त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, फक्त अर्थ लक्षात घ्यायचा. तर आता हे हिंदीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, अनिक्क सावो कासावंग नवी गाथा, अनिक्क सावो कासावंग यो वत्थंग परिदहे सती. त्यांनी एक एक शब्दाचा अर्थ दिलेला आहे. यो म्हणजे जो, यो म्हणजे जो किंवा हिंदीमध्ये जो. अनिक्क सावो काशाय, पुन्हा चूक केलेली आहे, त्यांनी काशाय शब्द वापरलेला आहे. तर अशा प्रकारे जे लोक ज्या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत, ते प्रयत्न आपण म्हणजे त्याचं आपण अनुमोदन दिलं पाहिजे त्याला, की त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. परंतु काही लोकांच्या ते लक्षात त्यातले बारकावे
आलेले नसतात. कारण त्यांचा पालीचा अभ्यास नसतो. त्यांनी हे शब्द दुसरीकडून कुठून तरी घेऊन आपल्या याच्यामध्ये टाकलेले असतात. त्यांचा पालीचा अभ्यास नसतो. परंतु कषाय आणि काषाय हे अं, दोन शब्द वेगळे आहेत. आणि बाकीचं काय वाचण्याचं कारण नाही हिंदी मधलं. तर ते हा. परिदेह सत्ती. हा. हा. परिदेह सत्ती. हा. परिदेह. परिदहे सती आहे, देह सती नाही, दहे अंदा सती. दहे सत्ती. हा. हा. परिदेह म्हणजे परिधान आपण म्हणतो. हा. परिधान करतो. यो, जो. वत्थ म्हणजे वस्त्र. परिदहे सती. परिदहे स म्हणजे पर- परिधान करतो. हा. परिधान करतो वस्त्र जो यो जो वस्त्र परिधान करतो. कासाव म्हणजे काशाय वस्त्र म्हणजे चिवर हो. परिधान हो. करतो, असं त्याचा शब्दचा अर्थ आहे. परंतु असं त्यांनी एक त्याचं एक हे आहे त्याच्यात अध्यावृत शब्द. परंतु अपेतो दम सच्चेन म्हणजे दमन आणि सत्य म्हणजे संयम आणि सत्यापासून तो अपेतो आहे, दूर आहे. तर तो कासावम न सो कासावम रहती. तो कासावामध्ये राहू शकत नाही असं रहती. तर त्याला पात्र अपेतो नाही. सर, हा. अपेतो म्हणजे रहित आणि त्यापासून दूर असा अर्थ होतो ना. हा बरोबर आहे ना. मग दम सच्चेन पासून दूर म्हणजे जो हा. दमन आणि म्हणजे संयम आणि सत्य यापासून अपेतो आहे, दूर आहे, रहित ज्याच्यात आहे. अभाव हा. ज्याच्यात अभाव आहे. ज्याचा ताभाव आहे, दूर आहे त्यापासून. तो राहत नाही, तो कासायात राहू शकत नाही. कासावम अर्हती म्हणजे त्याला पात्र नाही, अधिकारी नाही असं त्याचा अर्थ केलेला आहे. परंतु तसं तो राहू शकत नाही काशायमध्ये, असं त्याचा एक सर्वसाधारण अर्थ निघतो. तर आपल्याला फक्त मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की कषाय आणि काशाय. चित्तमल आहे काशाय वस्त्रात. काशाय वस्त्र म्हणजे चिवर घालू शकत नाही. जो चित्तमलातून मुक्त आहे, कषायातून मुक्त आहे, तो काशाय वस्त्र म्हणजे चिवर धारण करू शकतो, असं एक बुद्धांचं ते वचन आहे. आता बुद्धांनी ते कसं सांगितलं, काय सांगितलं ह्याचा आपण अंदाज लावू शकत नाही. म्हणून त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जातात. कारण जे त्या- मूळ मूळ शिकवण. हा. तर याच्यामध्ये एक येत आहे कासाव म रहती, म्हणजे कासाव प्लस अहरती म्हणजे असं अर आहे. अहरती नाही, अरहती, अरहती. योग्य अरहती. असं. नो कासाव महरती असं. हा बरोबर आहे. कासावम. कासावं अरहती म्हणून कासावम अर्हती. तो अरहती म्हणजे तो म नाही येतो, म नाही येतो. तो अच्छा. कासावंग आणि अरहती असा आहे तो. तर ते बरोबर. दोन्ही मिळून कासावम अर्हती असं झालं ते. कासाव प्लस अरहती. हा. कासावंग. कासावंग अर्हती म्हणून ते कासावम अर्हती. म्हणून तो म आलेला आहे तिथं. तो विग्रह हे झालाय त्याचा. त्याचा जर विग्रह केला तर तो अनुस्वार आणि याचा मिळून म झालाय तो. अ- असं ते एक व्याकरणाची भाषा आहे ती. त्याची जास्त व्याकरण हा भाषेचा सांगाडा म्हटलेला आहे. सांगाडा हा जरा कठीणच असतो, तो कडक असतो. ज्याला ज्याला पाली भाषा शिकायची त्याच्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर मुख्य गोष्ट ही चित्तमलाची आहे, कषाय दूर करण्याची आहे. आणि चित्तमल जर दूर करायचं असेल तर चित्ताच्या संपर्कात जावं लागतं, चित्तामध्ये शिरावं लागतं, चित्ताशी उपेतो व्हावं लागतं, म्हणजे त्याच्यात जावं लागतं. हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. आणि ते आपण सतीपठ्ठांमध्ये शिकतो, सतीमध्ये शिकतो, जागृतीमध्ये शिकतो. आणि ते ते सूत्र आपल्याला मुख्यतः लक्षात घ्यावं लागतं. आता इथं आपण कालही पाहिलं की फक्त चिवर धारण करणाऱ्याला चित्तशुद्धीची गरज असते असं नाही. चित्तशुद्धीची गरज ही प्रत्येकाला आहे. पण चिवर धारण करणाऱ्याला संधी मिळते. कारण
चिवर धारण करणं, काषाय वस्त्र धारण करण्याचा मुख्य त्यातला मुख्य जो भाग आहे तो असा आहे की त्याने ग्रहत्याग केलेला आहे. म्हणजे घरात नाही तो. म्हणजे ग्रहस्थ आणि ग्रहस्थ नसलेला, म्हणजे घर सोडलेला, घरात असलेला आणि घराच्या बाहेर असलेला, असे दोन गोष्टी आहेत. जो घरात असतो तो गृहस्थ आहे, आणि जो घराच्या बाहेर आहे आणि पूर्ण बाहेर आहे, तर त्याचं प्रतीक म्हणून त्यानं ते चिवर घातलेलं असतं. आणि आता बौद्ध भिक्षू चिवर घालतात, इतर लोक ते घेरू घेरूच्या रंगाचे कपडे घालतात, म्हणजे भगवे वस्त्र घालतात. दोघंही ग्रह त्यागीच आहेत, परंतु दोघांचं काम वेगळं आहे, दोघांचे उद्देश वेगळे आहेत, दोघांच्या साधना वेगळ्या आहेत, आणि दोन्हीचा अर्थ पण वेगळा आहे. तर गृहस्थ आणि गृहत्याग केलेला आहे, हे दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट मला काल थोडीशी लक्षात आली, की आपण ज्याला गृहस्थ आणि उपासक म्हणतो, ऍक्च्युअली काय म्हणतो आपण त्याला, भिक्षू आणि उपासक म्हणतो. तर मला वाटतं भिक्षू पण उपासक असतो आणि गृहस्थ पण उपासक असतो. कारण तो बुद्ध धम्म संघ दोघेही बुद्ध धम्म संघ हा विषय मुख्य मानतात, किंवा आपण त्याला शरणंग म्हणतो. तो शरण तो शरण असतो, त्याचा आश्रय घेतो. म्हणजे भिक्खू पण बुद्धं शरणं गच्छामी म्हणतात, आणि गृहस्थ पण बुद्धं शरणं गच्छामी म्हणतात. म्हणजे दोन्ही उपासक आहेत, दोन्ही बुद्ध धम्म संघाच्या मार्गावर आहेत. एक भिक्खू उपासक आहे आणि एक गृहस्थ उपासक आहे. एवढाच तो फरक आहे. आणि भिक्खूला तो गृहस्थ न राहिल्यामुळे तेवढ्या काळापुरता तरी त्याला संधी आहे. कारण त्याला घरातले जे प्रश्न आहेत, व्यावहारिक प्रश्न जे आहेत, हे जरी त्याच्या मनात असले तरी ते प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये नाही. म्हणजे असं नाही, आता काही काही भिक्षू तर आपण पाहतो की ते घरही पाहतात आणि घराबाहेरचंही पाहतात, म्हणजे घराबाहेरही असतात आणि घरही पाहतात. काही भिक्षूंचा तर आपलं घर चालवणं हा पण एक व्यवसाय आहे, हे आपल्याला कधी कधी उघड पाहायला मिळतं. म्हणजे घरातल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी असतात आणि इकडे विहारात पण राहतात, म्हणजे भिक्षू पण असतात. तर हे काय, त्याला आपण भिक्षू म्हणू शकत नाही, बौद्ध भिक्षू म्हणू शकत नाही. हे तर अगदी सरळ सरळ आहे. त्याच्यामुळे मुख्य जी गोष्ट आहे चित्तमल दूर करण्याची, निब्बाणाची, जीवनातला यातनांचा, दुःखाचा, चिंतेचा, अस्थिरतेचा, अस्वस्थतेचा जो प्रश्न आहे, असुरक्षिततेचा जो प्रश्न आहे, इनसिक्युरिटीचा, जीवन हे असुरक्षित आहे, म्हणजे नेहमी असुरक्षिततेचं भय असतं मनुष्याला आणि प्राण्याला. आणि ते का असतं, तर ती जीवनाबद्दलची आंधळी आसक्ती असते. तर त्या आसक्तीमुळं ते भय असतं. तर त्या भयातून मुक्त होण्यासाठी अनासक्त होणं, तर अनासक्त होण्यासाठी गृहत्याग असतो खरं म्हणजे. परंतु गृहत्याग करूनही तो आसक्त असेल तर तो गृहत्याग होत नाही, फक्त कपडे बदलले, पण गृहत्याग होत नाही, तो अनासक्तीच्या मार्गावर नाही, असा त्याचा एक अर्थ निघतो. त्यामुळे मुख्य प्रश्न जो आहे तो अनासक्तीचा आहे. तर ते भिक्खू पण अनासक्तीचा अभ्यास करू शकतो आणि गृहस्थ पण जमेल तेवढा अनासक्तीचा अभ्यास करू शकतो, ते शक्य आहे. म्हणून नाहीतर मग बुद्धांनी गृहस्थांना उपदेश दिलेच नसते ना. बुद्धांनी गृहस्थांना उपदेश दिलेच नसते, उलट जास्त उपदेश हे गृहस्थांनाच दिलेत, कारण ते सतत फिरत होते. बुद्ध हे सतत गावोगावी फिरत होते, कधी एका जागी ते थांबले नाहीत. मग त्यांना सगळे भिक्षूच नाही भेटले, फार थोडे लोक भिक्खू संघामध्ये आले. जास्त जास्त लोक तर इतरच होते, जसे, आणि राजे लोक पण होते त्याच्यामध्ये, व्यापारी पण होते, सामान्य लोक पण होते. म्हणजे चारही वर्णातले लोक त्याच्यामध्ये होते. ब्राह्मण पण येत होते, क्षत्रिय पण येत होते, व्यापारी पण असायचे आणि शूद्र पण असायचे.
त्यावेळेला ती व्यवस्था होती. तर सगळेच यायचे. म्हणून आता बरेचसे संवाद हे ब्राह्मणांशी झालेले आहेत, राजे लोकांशी झालेले आहेत. प्रसेनजितशी संवाद झाला, बिंबिसाराशी संवाद झाला, अजातशत्रूशी संवाद झाला. व्यापाऱ्यांमध्ये अनाथपिंडक हे प्रसिद्ध नाव आहे, ज्यांनी जेतवन त्यांना दिलं. जेतवन, श्रावस्तीचं जेतवन, हे जेत राजकुमारापासून विकत घेऊन त्यांनी ते वन बुद्धाला दान केलं. आणि ते दान करून त्यांनी ते जेतच नाव त्या वनाला ठेवलेलं आहे, अनाथपिंडकाने. बघा, ती पण अनासक्ती आहे. एखाद्याने अनाथपिंडकानं सुदत्त, त्याचं नाव सुदत्त, तर त्या अनाथपिंडकानं जेत राजकुमाराकडून वन विकत घेऊन मोहरा, सगळ्या जेवढ्या जेवढं ते वन आहे तेवढ्या मोहरा पसरल्या म्हणे तिथे. कारण तो जेत राजकुमार तो थोडा बुद्धाला काय म्हणतो आपण त्याला, उपरोधानं किंवा मस्करीत घेत होता. का हा काय विकत घेणार त्या भिक्षूसाठी, बुद्धासाठी माझं वन काय विकत घेणार म्हणे. तरी तो आपला म्हणतो की हा घेऊन टाक, परंतु सगळं जेवढं तुला पाहिजे तेवढ्या मोहरा मला दे, त्यावर पसर त्या जमिनीवर. तर अनाथपिंड खरोखर तसं करतात, कारण ते ते व्यापारी होते आणि मोठा व्यापारी होते ते. तर त्यांनी ते त्या जेवढी जमीन त्यांना त्या मोहरा पसरता आला तेवढ्या पसरल्या. तर नंतर तो त्या जेतलाच, राजकुमारालाच वाटलं असेल नाही आपण चूक केलेली आहे, तर तो ते काही जमीन त्यांनी दिली असेल. अनाथपिंडकाचं मोठेपण असं आहे की त्यांनी स्वतःचं नाव त्या वनाला दिलं नाही. अनाथपिंडक वन नाही लिहित म्हटला तो, त्यानं जेतवन नाव दिलेलं आहे. कारण त्या जेतकडून त्यांनी ती जमीन घेतली, पण त्यातच नाव त्यांनी मोठं केलं. तर असे व्यापारी पण बुद्धांच्या संपर्कात होते. राजे, राजकुमार, राजकन्या, अगदी ज्याला आपण काय म्हणतो, नर्तकी, वेश्या व्यवसाय करणाऱ्या, सगळ्या प्रकारचे लोक बुद्धांच्या संपर्कात आले. सुनीत नावाचा भंगी, सुप्रबुद्ध नावाचा महारोगी, असे अनेक जे संदर्भ येतात. तर बुद्धांनी सगळ्यांशी त्या हे केलेलं आहे. तर कसं काय, फक्त भिक्षूंना त्यांनी उपदेश दिले का? नाही. परंतु मुख्यतः भिक्खूंनी ते जतन करून ठेवलं. आणि त्याच्यात त्रिपिटकातून असं दिसतंय की जणू काय भिक्षूंना त्यांनी उपदेश दिले. इतरांची नावं आहेत त्याच्यामध्ये, परंतु सर्व काही भिक्षूंनी जतन करून ठेवलं, हे त्यांचं मोठेपण आहे. ते त्यांचं मोठं काम आहे. त्याच्यामुळे ते त्रिपिटक आपल्यापर्यंत पोहोचलं. परंतु त्याच्यात सामान्य लोकांशी बुद्ध कसे बोलले असतील आणि कसे काय त्याच्यातून सामान्य लोक त्या प्रश्नातून, त्या यातनातून, त्या दुःखातून मुक्त झाले असतील, याचं सुस्पष्ट वर्णन त्रिपिटकामध्ये येत नाही. त्याला अट्टकथेमध्ये त्याला आणखीन अर्थ दिलेले आहेत. जसं आता आपण पाहतो की धम्मपदातल्या 4 पुस्तकामध्ये 4 प्रकारचे अर्थ आहेत. काही काही गाथांमध्ये पण, मूळ पाली गाथांमध्ये पण हे आहे, काय म्हणतात, मिस्टेक्स आहेत, चुका आहेत. तर हे होणं साहजिक आहे. पण मुख्य मुद्दा असा आहे की चित्तमलातून मुक्त होणं, म्हणजे विकारातून मुक्त होणं, ही सगळ्यांची गरज आहे. कारण सगळ्यांना चित्त ही त्रासदायक गोष्ट आहे. कारण चित्तामध्ये तृष्ण असतात, म्हणजे लोभद्वेष असतात, रागद्वेष असतात. आणि म्हणून म्हणून चेतोविमुक्ती असं म्हटलेलं आहे. किंवा चित्त विमुक्ती किंवा सच्चित्त परियोदपनं, चित्ताची शुद्धी, चित्ताची विमुक्ती. कारण चित्त हेच चेतवतं.
म्हणजे लोभ द्वेष चेतवतात माणसाला. त्याच्यानुसार आपले विचार पेटतात, त्याच्यानुसार आपले शब्द पेटतात, म्हणजे आपली वाणी पेटते. आणि म्हणून माणूस रागामध्ये द्वेषामध्ये कसा बोलतो हे आपल्याला व्यवहारामध्ये माहिती आहे. जो लोभी आहे तो फार लोभाची भाषा करतो, कधी कधी गोड पण बोलतो. फार त्याची भाषा खूप मधाळ असते, मोहक असते, कारण त्याच्यामध्ये स्वार्थ असतो. तर लोभी माणूस फार गोड बोलू शकतो. आणि द्वेषानं पेटलेला माणूस, रागानं पेटलेला माणूस, त्वेषानं पेटलेला माणूस, याची भाषा शिवीगाळीची असते, त्याची कृती मारहाणीची असते. अकोच्छिभंग अवधिमंग म्हणजे कुणीतरी मारणार आहे, तर त्याची भाषा मारण्याची असते, त्याची भाषा शिवीगाळीची असते, त्याची भाषा खतम करण्याची असते. तर हे सगळं जे येतं हे चित्त मलामुळे होतं. म्हणून चित्त हा सेंट्रल पॉइंट आहे. शुद्धीकरणाचा जो एरिया आहे तो तो चित्त आहे. आणि ते चित्त सगळ्या शरीरामध्ये त्याचा वावर आहे किंवा परिणाम आहे. कारण मेंदूतून निघालेल्या सगळी जी काही मज्जा संस्था आहे त्याच्यामध्ये तो लोभ आणि द्वेष चित्ताचा तो भाग आहे. त्याचं नियंत्रण जरी इथं असलं तरी परिणाम त्याचा विस्तार जो आहे तो हाडामासामध्ये आहे, सगळीकडे आहे. म्हणून रागाने माणसाचा हात पण उठतो, प्रेमानं गोंजारतो पण, रागाने हात पण उठतो. रागामध्ये माणसाचा चेहरा कसा उठतो आपण पाहतो. रागामध्ये द्वेषामध्ये माणूस कसा थैथयाट करतो, त्याची कृती कशी असते हे आपण पाहतो. मारहाण करताना, शिवीगाळ करताना. ते सगळं चित्त चित्त आहे, ते मन आहे. मन म्हणजे जरी विचार विचार असले तरी त्याच्याशी चित्तामुळे ते प्रभावित होतात, ते विचार. ते सगळं सगळं जे आहे हे चित्त आहे. तर हे चित्तमल ज्याचे, हे कषाय, याला कषाय म्हटलेलं आहे. हे कषाय ज्याचे अं, दूर होता, दूर करण्याचा जो प्रयत्न करतो, त्यानं आणखीन म्हणजे संधी मिळावी म्हणून काषाय वस्त्र परिधान करावं. किंवा खरोखर ते करायचं असेल तर ते करावं. बुद्धाच्या काळामध्ये खरोखर काषाय वस्त्र धारण करायचे. त्याच्यानंतर त्याचा एक काही अंशी काही काही ठिकाणी तर अगदी व्यवसाय पण झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये चित्ताच्या विकृती वेगळ्या पद्धतीने त्या पुढं आलेल्या आहेत. काहींना मोठेपण, पावित्र्य, नुसता लोभ द्वेषच नाही तर मोठेपण, त्यांचा तो अहंकार पण असतो. त्यांचं ते म्हणजे एक प्रकारे काय म्हणतात, राजकारण पण असतं, पॉलिटिक्स पण असतं. म्हणून आपण काही बौद्ध राष्ट्रात पाहतो काही भिक्षू इलेक्शनला उभे राहतात. श्रीलंकेत पाहिलेलं आहे, किंवा इतरत्र असेल माहिती नाही, परंतु योगी योगी पण उभे राहतात. हा, योगी योगी. योगी ते ठीक आहे. आता आपण भिक्षूंचं पाहतोय, आपण आपल्या पुरतं बोलतोय. आपण त्यांना ते बंधन नसेल, परंतु इकडे ते बंधन आहे. बुद्ध धम्मामध्ये तुम्ही तुम्ही काषाय वस्त्र परिधान केलेला आहे, तर तुम्ही बुद्ध धम्म हाच सेंट्रल पॉइंट मांडला पाहिजे आणि धम्म प्रचार केला पाहिजे. तो जर करत नसाल तर ते काषाय वस्त्र, ते भिक्षू नाही, मग ते इतरांसारखंच होतं. तर त्याच्यामुळेच बौद्ध धर्माचं काम जे आहे हे लयात जातं. आणि याला मुख्य एक कारण इतिहासामध्ये एक मुख्य कारण राजाश्रय म्हटलेलं आहे. राजाश्रयामुळेच भिक्षू ऐदी बनले, कारण ते राजाश्रयाखाली गेले, त्यांचा जनसंपर्क तुटला. मग काय, राजाकडूनच घ्यायचं, खायचं, आणि त्यांनी बांधलेल्या आलिशान विहारामध्येच बसायचं आणि तिथेच ध्यान करायचं. आणि बाकी काय कुठे जायची गरज नाही, मग कुणाला मागायची गरज नाही. तर हा पण बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचा एक ऱ्हासाचं फार मोठं कारण मानलं गेलेलं आहे. बाबासाहेबांनी याचं समर्थन केलेलं आहे. आणि जेव्हा
आक्रमण झालं, स्वाऱ्या झाल्या आणि भिक्षूंच्या कत्तली झाल्या, ते त्याच्यामुळे झाल्या का त्यांचा आणि लोकांचा जनसंपर्क तुटला होता. त्यांचा जनसंपर्क तुटला होता, लोकांपासून ते अपेतो होते, दूर होते, लोकांपासून दूर होते, कारण ते राजाश्रयाखाली होते. आणि जेव्हा त्या राजावर आक्रमण झालं, त्या राज्यावर आक्रमण झालं, तिथं भिक्षूंच्या जेव्हा कत्तली झाल्या, तेव्हा मग भिक्षूंनी पळ काढला तिथे. आणि ते पण एक कारण झालं की बाहेरच्या देशामध्ये मग त्याचा प्रचार झाला म्हणा, किंवा नंतर त्याला वेगवेगळी कारणं घडली, परंतु मुख्य कारण हे आहे की इकडे आक्रमण झाली तर भिक्षूंनी पळ काढला, आणि काही भिक्षूंना मारलं तर जनता त्यांना वाचवायला पण आली नाही. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की काषाय वस्त्र धारण करणं ही एक नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यातलं मुख्य काम जे आहे हे दमसच्छेनच आहे. संयम संयम शिकणे आणि सत्य शोधणं, धम्म शोधणं, आणि धम्म शोधण्यासाठी जागृतीचा अभ्यास करणं, काया वाचा चित्त आणि काया वाचा मन, किंवा काया जाणीवा वेदना चित्त आणि मनोधम्म या पातळीवर जागृत होणं हेच मुख्य काम राहतं, कारण त्याच्यामुळे चित्तशुद्धी होऊ शकते. हा एक महत्वाचा मुद्दा आपण आज लक्षात घेऊ. आणि मला वाटतं इतकं या दोन गाथांच्या निमित्तानं पुरेसं आहे. आपण पाच यमक पाहिलेले आहेत, पाच जोड्या पाहिलेल्या आहेत, म्हणजे 10 गाथा पाहिलेल्या आहेत. उद्या आपण पुढच्या गाथेला हात घालूया. आज मला इतकं इतकं सांगायचं होतं. भंते आणखीन काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, याच्या व्यतिरिक्त काही राहिलं असेल तर.